साहेब बोल रे. साहेब काल पोलिसांनी आपली गाडी पकडली. काय सांगतो? काय हरकत नाही. पोलिसांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. पोलिसांच्या हाती लागवली म्हणून जीवाचं रान केलं. ठीक आहे, धंद्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात. तुझा आम्ही आणतो गाडी सोडून. कोणत्या पोलिसांनी दिली? सोनवडे फाटा. ठीक आहे, जात. साहेब कुर्वे 38 अधिक 37 किती होत्यात? बोला की. 75. 75 गुणीला 40,000. बोल. 30 लाख. 30 लाख नाही, आकडा वाढला पाहिजे. अहो 30 लाख म्हणजे काय प्रॉफिट असतोय? 75 ऐवजी 150 फेऱ्या व्हायला पाहिजे. एक काम करा, ट्रक वाढवा खाणकामावर. हा होय साहेब. साहेब आपल्या खाणकामावरचा ट्रक पोलिसांनी पकडलाय. मला सही. कुर्मे कुर्मे, दिवाळीच्या दिवशी अशा वंगाळ बातम्या सांगायला ठेवलं होय तुम्हाला? हा हो, आत्ताच आम्ही हिशोब केला 75 ट्रकचा आणि तुम्ही सांगता एक ट्रक पकडून नेला. अहो 40,000 म्हणजे काय बारकी रक्कम आहे होय? ते अहो बोला की, काय दात खिळ बसली का काय? कुर्मे, नेमकं काय घडलं, कुणी घडवलं माहिती घ्या. चुकीच्या कामाची शिक्षा व्हायला पाहिजे. ज्यानं कुणी चुकी केली त्याला. अहो बघत काय राहिलाय, माहिती घ्या. कोणत्या पोलिसानं ही चूक केली आहे? होय साहेब. या. मला तर बाई करमतच नाही आज. एवढी मोठी दिवाळी आणि आपण इथंच बसलोय अजून. अहो माझा तर जीव खाल्लाय नातवानं, पण करणार काय? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, व्रत घेतले ना आपण. त्यात आणि दिवाळीचा बंदोबस्त लागलाय. मग कोण जाणार बंदोबस्ताला? तू आणि राणा जाऊन या की. अहो कालच मी मोठा ट्रक पकडलाय मायनिंगचा. असं किरकोळ बंदोबस्ताला जाणं शोभल का? खून, दरोडा, हाफ मर्डर असं काय तर सांगा की बुवा. ए बाबा गप की जरा. दिवाळीत कसं सुचतो तुला खून आणि दरोडे? राणा चल, आपण दोघं राऊंडला जाऊन या. चला चला. चला. ट्रक धरलाय रानानं आणि टिमकी तुमच्या नावाची वाजवतोय विकास. टीप मला मिळाली, रिस्क मी घेतली. रानाचा काय संबंध? काय संबंध? नमस्कार साहेब. नमस्कार. दैनिक संग्राम मधून आलोय. बर. काल इलिगल मायनिंगचा एक ट्रक पकडल्याचं समजलं. बातमी करायची होती. बसा की साहेब. साहेब बसा की. बसा की. तर मला सांगा, कुणी बजावली ही कामगिरी? मीच की. आणि दुसरं कोण? जरा काय काय झालं सांगा की. त्याचं झालं असं, मला जरा डाऊटच होता. मग मी खालनं कोकणातनं जाणार येणार ट्रकांवर जरासं पाळत ठेवून होतो. मग काय आणला वडत वडत. आपल्या एरियात बेकायदेशीर काही चालणार नाही. वा 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 वा. काय नाव काय म्हणाला तुमचं? विकास चिपकोडीकर. अहो 2 मार्क हो, 2 मार्कात गेलोय. नाहीतर आज PSI झालो असतो. तुमच्यासारख्या हुशार आणि प्रामाणिक पोलिसांची गरज आहे डिपार्टमेंटला. अहो अख्ख्या महाराष्ट्राला गरज आहे म्हणा. बरं येऊ का? या. आणि हो, उद्या जर स्टेशनात काय महत्वाची केस आली तर पहिला मला सांगायचं. कळलं काय? हो. कुरणे साहेब, विकास चिकोडीकर नाव आहे त्याचं. हा, याचा विकास करायलाच पाहिजे आता लवकरात लवकर. अगं ए ऋतुबाई, किती तू राग.
बोलणार आहेस का बोलणारच नाहीयेस काही? अरे च आता दिवाळीत कामावर गेलेत राणाजी आणि राग माझ्यावर. मी राणादावरच रागवलोय. अगं पण आता राणाजी तर कामावर गेलेत, त्यांना कसं कळणार तू त्यांच्यावर रागवली असते? मी तुझ्यावर पण रागवलोय. मी काय केलं? तू का नाही समजावलं राणादाला? दिवाळीची सुट्टी त्याला का नाही? अगं बाळा, मोठ्यांना नसते दिवाळीची सुट्टी, आणि आता पोलीस म्हणल्यावर तर काही विचारूच नकोस. आपण एक काम करू, बरकत मामूकडे फराळ द्यायला जायचंय की नाही? हो की नाही? चल 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 चल, चला लवकर. बरकत भाऊजी, शबनम, हे घ्या, तुमच्यासाठी फराळ आणलाय. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणा, तुम्हाला पण दिवाळीच्या लय लय शुभेच्छा बघ. बरं, उद्या भाऊबीज आहे, लक्षात आहे ना? बहिणा, भाऊबीज कशी विसरून बरं मी. हा राणा, आज पण तुझी होत काय? हो. काय गे लक्ष्मी, राणाला सोडलंच होय तू? मी रागवलीये त्याच्यावर. मी त्याच्याशी बोलणारच नाहीये. अरे लक्ष्मी, भाऊजी अहो कशाला विचारलं तिला? आधीच रागावली ती त्यांच्यावर. गलती झाली काय? तुला बार बार गलती करते. नाही नाही, ठीक आहे, राहू दे. आता हिला समजावायला पाहिजे. आले. बरं का? ए रुसूबाई, मला सांग, समजा जर का सूर्य उगवला नाही तर आपल्याला सूर्यप्रकाशच नाही मिळणार आणि मग आपण मरून जाऊ. जर का विहिरीनं पाणी द्यायला नाही म्हंटल तर? मळ्यात काही बी पिकणार नाही आणि आपण उपाशी मरू. आणि गाय जर का दूध देणार नाही म्हणली तर? मग आपल्याला दूध नाही मिळणार. अगदी बरोबर. अगं तसंच आहे, पोलिसांनी जर का काम केलं नाही ना तर चोरांची संख्या खूप वाढेल, आणि मग चोर वाढले ना तर ते आपल्याला मारतील. म्हणून पोलिसांना काम करायला लागतं. ते काम करतात म्हणून आपण सगळीकडे बिनधास्त फिरू शकतो, आपण सुरक्षित राहू शकतो. म्हणजे बघ, तू शाळेत जाऊ शकतेस, मी शाळेत जाऊ शकते, आपण इथे मळ्यात येऊ शकतो, हो की नाही? पोलिसांचं काम फार अवघड असतं ग. हे बघ लक्ष्मी, तुझे राणादा फार मोठी जबाबदारी पार पाडतात, फक्त आपल्यासाठी नाही, सगळ्यांसाठी. मग त्यांच्यावर असं चिडणं, रागावणं, रुसणं बरोबर आहे का? पण दिवाळीला तरी सुट्टी पाहिजे की. अगं, पोलिसांना दिवाळीची सुद्धा सुट्टी नसते, म्हणून तर त्यांना पोलीस म्हणायचं असतं. कशाला कशाला फटाके वाजवतात रस्त्यावर? हा, केवढा धूर, केवढा आवाज. चला बाजूला जावा, तिकडं रस्त्यावर वाजवायचं नाहीत फटाके. चला. वा, जाऊ द्या की, कशाला ओरडताय पोरांवर? दिवाळी आहे. राणा, ही अशी शेवटची दिवाळी बघ माझी. पुढच्या दिवाळीला मी घरात असणार, माझ्या नातवंडा संकट साजरी करणार दिवाळी. आता तुम्ही रिटायर झाल्यावर मस्त घरातल्या संकट सण साजरे करा. हा, आजपर्यंत कर्तव्य पार पडताना सगळे सणवार चुकले बघ. तू बी तिची तयारी ठेव बरं का. आता तुम्हीच म्हणता ना, कर्म करत राहायचं. मग हेच माझं कर्म असं समजतो मी. काहीतरी चांगलं करायचंय म्हणून पोलीस खात्यात भरती झालो. हा, मग आता शनिवार चुकलं म्हणून काय वाटणार नाही मला. बरोबर आहे, हे पण खरं आहे. खऱ्या पोलिसाला स्वतःच्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घराची जास्त काळजी असते. हा, जनतेनं निर्धास्तपणे सण साजरा केलं की आपण पण सण साजरा केल्यासारखंच झालं की. हा, हे पण खरं आहे. बरं पोरांनो, ते सावकाश करा, ध्यान ठेवा, काय दुसरा त्रास सुद्धा कामा नये. चला चला. शिस्तीत रे. बुवा, आपण ड्युटीवर असताना आपल्या दिवाळी साजरी करता येते, पण या पोरांनी का करू नये? हे बी खरं आहे. काय रे पोरांनो, तुम्ही का साजरी करत नाही दिवाळी? आमच्याकडे फटाके नाही.
वय ठीक आहे, आपण तुमची दिवाळी साजरी करूया. थांबा, आलोच. ठीक आहे. सगळ्यांना हॅपी दिवाळी. जा, चला पळा पळा, जा दिवाळी साजरी करा. चला. रिटायरमेंटला 6 महिने असताना तुझी गाठ पडली. 6 तर 6, पण 6 महिने तुझ्या बरोबर चांगल्या माणसासंग ड्युटी करायला मिळत्या हे माझं खरंच भाग्य आहे. अहो, काय बुवा तुम्ही पण. चला ड्युटी करूया. चला. युवराज, हे युवराज, युवराज, लवकर ये खाली. ये की लवकर. हे बघ. काय सनीरा? हे युवराज, हे बघ, त्यासाठी फटाकडे आणल्यात. ज्याच्यात बघ पाऊस आहे, भुईचक्र आहे, त्या फटाकडे आहे, तुरतुरी आहे, सगळं आहे बघ. या टायमाला असं जबरदस्त फटाकडा वाजवायचे की नाही, दंगाच करायचा आपण. मी नाही. अरे तू, मी आणि लक्ष्मी आपण तिघं उडवायचे फटाकडे. मी नाही म्हणलं ना. अरे पण तुझ्यासाठीच आणल्यात की फटाकड्या. मी सांगितलं होतं का तुम्ही मला विचारलं होतं? विचारायचं काय? अरे दिवाळी म्हटल्यावर फटाकड्या वाजवायचे असतात रे. ते माझं मी बघून घेतो. तुमच्याकडनं नकोय का मला? माझ्याकडनं नको म्हणजे? म्हणजे तुमच्याकडनं न काय? कार अरे तुझ्या बानं एवढ्या कौतुकानं आणलंय तर घे की. मला नाही कौतुक. असं कसं बोलते रे हे पोरग? मी असंच बोलतो. युवराज, युवराज ऐका की. सूरज, बाळा तू नग मनाला लावून घेऊस. एवढे सगळे फटाके. सूरज भाऊजी, काय झालं? अगं ह्यानं एवढं कौतुकानं फटाकडे आणल्या. युवराज नग म्हणून निघून गेला. मुलगा असं का वागते कुणास ठाऊक. हाय बारक, बोलणं मोठ्या माणसावानी. सूरज भाऊजी, युवराज आतापर्यंत त्याच्या आजीकडे होता ना. त्याला अजून या घराची सवय नाही. त्याला थोडा वेळ द्या. थोडा वेळ गेला की सगळं नीट होईल. तसं झालं तर बरंच होईल. काका एवढे सगळे फटाके तू आणले? तुझ्यासाठीच आणलेत. खोटारडा. युवराज दादासाठी आणलेत ना? राजलक्ष्मी, अगं म्हणजे तुझ्यासाठी आणि युवराज दादासाठी आणलेत. आता ह्याचं काय करणार? तूच सांग काय करू. मी घेऊ? अगं घे की मग, त्यासाठी जायचं. घे 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 घे. आई हळू. उठ तू आधी, उठ, मी घेते. बघ सावकाश, हळू हळू. आलेच मी. हा हळू. विठ्ठला पांडुरंगा नारायणा महाविष्णू आनंद घना. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. झाली बाबा एकदाची ड्युटी. कसा झाला बंदोबस्त? झाला झाला व्यवस्थित.
तुझी काय घरी निघायची तयारी वाटतं? हो ना, ह्यांचे 10 वेळा कॉल येऊन गेले. दिवाळी आहे, कधी येणार कधी येणार. 5 मिनिटांनी निघणार आहे मी. आज दिवाळी आहे म्हटल्यावर लवकर घरी जायला पाहिजे, पण मध्येच हा बंदोबस्त आला. मला बिघायला लवकर जायचं होतं. हा, तुझी पोरगी घरी वाट बघत असणार. हा? आता घरला गेल्यावर जीव काढेल माझा. काय कसा झाला राऊंड? काय गडबड नाही ना? नाही साहेब, समजा ओके. तर तुम्हाला निघायचं नाहीये का घरी? कोण आहे घरी? फॅमिली गावाकडे असते. तर बंद खोलीचं कुलूप काढून तिथंही एकट्यानं बसायचं आणि इथंही एकट्यानं बसायचं. युवराज, युवराज, बाळा, ए युवराज, युवराज. काय चालू? युवराजला बोलू की खाली? कशाला? बोलायचं आहे मला. काय? तुला काय करायचंय? हा, बोली म्हटलं की बोलवायचं. माझं पोरग आहे ते. चल. युवराज, ए बाळा, की खाली. काय आलं? अरे बोलत का नाहीस तू माझ्या संगत? ये इकडे. बाई तुम्ही? हो, दिवाळी असूनही तुम्ही घरी येत नाही म्हणून दिवाळी घेऊन आम्ही चालू इकडे. आई म्हणत होती की तुझं लई महत्वाचं काम चालू आहे म्हणून आम्ही चालू. साहेब, या माझ्या बायको. माझी बायको अंजलीबाई. नमस्कार. आणि ही माझी लेक लक्ष्मी. नमस्ते काका. नमस्ते बेटा. नमस्ते काका. नमस्ते. माझा राणादान तुम्ही लय मोठं काम करताय ना व? तुम्हाला टाइम गावत नाही म्हणून आम्ही चालू इथं दिवाळी घेऊन. दिवाळी करूया साजरी? हो, का नाही, करूया ना. आता पोलीस स्टेशन हेच आपलं घर आहे आणि घर आहे म्हणलं दिवाळी आलीच की. चला करूया दणक्यात. चला. हा, चला करूया साजरी.